नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर सागर साखरे युनिव्हर्सल अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। या ठिकाणी आपण भारताची जी भौगोलिक स्थान आहे, भौगोलिक रचना आहे, याविषयी आपण माहिती करून घेऊया। भारताचे भौगोलिक स्थान हे अशा प्रकारचं आहे। भारताच्या पूर्वेला आहे या ठिकाणी म्यानमार हा भारतापासून जो ब्रह्मदेश म्हणतो आपण 1935 साली वेगळा झाला होता। त्यानंतर पूर्वेकडेच आहे बांगलादेश। खाली जर पाहिला आपण तर बे ऑफ बंगाल आहे, म्हणजे की बंगालचा उपसागर हा मोठा असतो समुद्रापेक्षा। खालच्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे श्रीलंका आहे आणि हिंदी महासागर आहे। कोणत्याही देशावरून नाव पडलेला जो महासागर आहे तो एकमेव आहे असा, तो म्हणजे आपला हिंदी महासागर। या ठिकाणी आहे अरबी समुद्र। अरबी समुद्राच्याच खाली आपल्याला हे जे दिसतं हे आहे लक्षद्वीप बेट। लक्षद्वीप बेट हे अशा प्रकारचे आहेत आपल्या भारताच्या खाली। त्यानंतर इथे आहे पाकिस्तान आणि इथं आहे अफगाणिस्तान। अफगाणिस्तानमध्ये जाण्यासाठी फक्त 100 किलोमीटरचा जो प्रदेश आहे तो प्रदेश आहे, आणि तोही प्रदेश आपल्याला जास्तीत जास्त खिंडीतूनच आपल्याला जावं लागेल। म्हणजे आपला भारतामध्ये जे काही परकीय आक्रमण झाले होते अलेक्झांडर द ग्रेट पासून, ते या अफगाणिस्तान मार्गे ज्या काही तिथल्या मोठमोठ्या ज्या काही खिंडी आहेत, ज्या काही पासेस आहेत, ज्या काही डोंगररांगा आहेत, त्या डोंगररांगामधूनच या ठिकाणी त्यांचा जो काही भारतामध्ये प्रवेश झाला होता। भारताची जी काही अंतर्गत रचना आहे ती आपण थोडक्यात जाणून घेऊया की डोंगररांगा कशा प्रकारच्या आहेत, हिमालयाची पर्वतरांग कशा प्रकारची आहे आणि इतर पण। तर ह्या आहेत हिमालयाच्या पर्वतरांगा। ही 1 नंबरची जी हिमालयाची पर्वतरांग आहे हिला आपण म्हणता शिवालिक टेकड्या अशा प्रकारच्या या ठिकाणी वसलेल्या आहेत, इथपर्यंत गेलेल्या आहेत। 2 नंबरचे आहेत लघु हिमालय। लघु हिमालय हा अशा प्रकारे गेलेला आहे इकडे, ठीक आहे। मग लघु हिमालयामध्ये आपल्याला शिमला झाला, नैनिताल झालं, हे आपल्याला या ठिकाणचे ज्या काही शहर आहेत हे आपल्याला या ठिकाणी आढळेल। या ठिकाणी डोंगररांगा हे कमी जास्त असू शकतात, पण 3 रांगा आहेत हे लक्षात घ्या। आणि शेवटचा आहे तो म्हणजे ग्रेटर हिमालय किंवा हिमाद्री, हा वरच्या ठिकाणचा आहे। त्याचा जास्तीत जास्त जो काही भाग आहे तो आपल्याला नेपाळमध्ये दिसतो, आणि नेपाळमध्ये जे काही सर्वात उंच पर्वत आहे ते आहे माउंट एव्हरेस्ट, ज्याची उंची आहे 8,848 मीटर। तर ते त्या ठिकाणी वसलेलं आहे। त्यानंतर थोडा आपण पश्चिमेकडे वळूया, तर पश्चिमेकडे आहे अरवली पर्वतरांग, गुरु शिखर। त्यानंतर उत्तरेला आणि दक्षिणेला वेगळं करणारं जे काही पर्वतरांग आहेत ते आहेत विंध्य पर्वत। विंध्य पर्वताच्या खालीच आपण पाहू शकतो महाराष्ट्राच्या डोक्याच्या वर ते आहेत सातपुडा आणि नंतर आहेत सातमाळा, ठीक आहे। त्यानंतर आपण थोडं खाली वळूया। खाली जर बघितलं तर या ठिकाणी सह्याद्रीची जी पर्वतरांग आहे ते आपल्याला अहमदनगर किंवा नाशिकमध्ये जे सुरू होते ते पूर्णपैकी दक्षिणेकडे हे पर्वतरांगा आपल्याला गेलेल्या दिसतात। आणि खाली आहे अन्नामुलाई। अन्नामुलाई हे जे जे पर्वत आहे ते दक्षिणेकडील सर्वात उंच पर्वत आहे। त्याच्यावरती आहे दोडाबेट्टा आणि नंतर आहे कोडाचारी, हे पर्वतरांग आहे। कोडाचारी पर्वतरांग आहे कर्नाटकमध्ये। पूर्वेकडे वळूया आपण। पूर्वेकडे कोणत्या डोंगर आहे का, तर पूर्वेकडे या ठिकाणी ईस्टर्न जो घाट आहे हा पण तशाच प्रकारचा तयार झालेला आहे। म्हणजे पूर्वीच्या काळी वेगवेगळ्या प्रकारचे जे काही भूकंप आहेत ते भूकंप निर्माण होऊन या ठिकाणी पश्चिमेकडे पण तशा प्रकारची पर्वतरांग तयार झालेली आहे आणि पूर्वेकडे पण तशाच प्रकारची पर्वतरांग तयार झालेली आहे। बरं, ती पर्वतरांग कशी आहे, ही अशी आहे, लक्षात घ्या। हे अशी आहे, एखादं मग उंच शिखर आहे, परत ती पर्वतरांग आहे कुठं ते सुप्त होतील। सुप्त म्हणजे जमिनीच्या आतमध्ये ते पर्वतरांगा गायब होतील आणि परत ते वर निघतील पर्वतरांगा। पर्वतरांग हे कमी जास्त खूप ठिकाणी असू शकतात। तर पुष्कळ वेळेस तुम्हाला प्रश्न विचारला जातो की ही जी किंवा आपल्या इथला जो डोंगर आहे तो कोणत्या पर्वत श्रेणीचे अवशेष आहेत, तर ते पण आपल्याला या ठिकाणी यायला पाहिजेत। तर हे पर्वत श्रेणी अशा प्रकारची आहे। त्यानंतर महाराष्ट्रातला विचार जर केला तर या ठिकाणी महादेव डोंगररांगा आहेत। महादेव डोंगररांगामध्ये या ठिकाणी भीमा नदी आणि कृष्णा नदी उगम पावलेली आहे, ठीक आहे। इथे आहे हरिश्चंद्र बालाघाट। हरिश्चंद्र बालाघाटमध्ये गोदावरी नदीचा उगम झालेला आणि ते पूर्ण वाहत जाऊन या ठिकाणी बंगालच्या उपसागराला जाऊन मिसळलेली आहे। त्याच्यावर जर आपण गेलो गोदावरी नदीच्या वर, तर या ठिकाणी तापी नदी आणि नर्मदा नदीचा उगम पावलेला आहे। नर्मदा नदी आणि तापी नदी हे पश्चिम वाहिन्या नद्या आहेत।
आणि खाली जर पाहिलं आपण तर त्या आहेत कावेरी नदी, आणि कावेरी नदी पण या ठिकाणी तिचे आपल्याला उगम झालेला या ठिकाणी आढळते. अशा प्रकारे जे काही भारतातल्या ज्या काही नद्या आहेत, आता थोडं वर जाऊया आपण. हे दक्षिणेकडल्या नद्या पाहिल्या आपण, महत्त्वाच्या नद्या कोणत्या आहेत ते. बरं, नद्याचा जो काही प्रवाह आहे तो प्रवाह कशामुळे वेगवेगळा झालेला आहे, तर तो प्रवाह झालेला आहे डोंगर रांगाच्या रचनेमुळं वेगवेगळा झालेला आहे. म्हणजेच की एक उदाहरण तुम्हाला सांगतो की या ठिकाणी उगम पावलेली आहे ब्रह्मपुत्रा नदी. ब्रह्मपुत्रा नदी ही अशा प्रकारे चीनमध्ये वाहत वाहत जाऊन या ठिकाणी अरुणाचल प्रदेशमध्ये भारतामध्ये प्रवेश करते. ठीक आहे. आता ही जी नदी आहे ब्रह्मपुत्रा नदी ती कशी आहे, म्हणजे तिकडे जाऊन ती परत बंगालच्या उपसागराला जाऊन या ठिकाणी मिळते. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही नदी आहे ब्रह्मपुत्रा नदी. ब्रह्मपुत्रा नदीच्या या ठिकाणी आहे डोंगररांगा, समजा अशा प्रकारच्या डोंगररांगा गेलेल्या आहेत. त्यानंतर तिच्याच शेजारी सिंधू नदीचा उगम झालेला आहे. आणि लक्षात घ्या, सिंधू नदीचे खोरे हे वेगवेगळे झालेले आहेत या ठिकाणी. आणि सिंधू नदी हे अशा प्रकारे वाहत जाऊन इकडून कुठे येते, या ठिकाणी अरबी समुद्राला जाऊन मिसळते. सांगायचं एक तात्पर्य महत्त्वाचं की डोंगर रांगा हे अशा प्रकारे जर असल्या तर एक नदी इकडं वाहील आणि एक नदी इकडं वाहील, कारण की यांच्या आतमध्ये काय आहे तर डोंगर रांगा निर्माण झालेल्या आहेत. आणि तिसरी महत्त्वाची नदी आहे आपली ती म्हणजे गंगा नदी. या नदीचा पण जो काही प्रवाह आहे तो आपल्या ज्या काही शिवालिक टेकड्या आहेत, लघु हिमालय झालं आणि ग्रेटर हिमालय झालं, या हिमालयाच्या पर्वत श्रेणीमुळं या गंगा नदीचा जो काही प्रवाह आहे तो पण आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारे इथे आढळेल. ठीक आहे. तर ह्या आहेत गंगा नदी, सिंधू नदी आणि ब्रह्मपुत्रा नदी आपण थोडक्यात बघितलेल्या आहेत. परत एकदा आपण थोडक्यात रिव्हिजन घेऊया की कशा प्रकारचे कोणते आहेत ते. ठीक आहे. तर आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे विंध्याचल पर्वत, त्या ठिकाणी खाली आहेत या ठिकाणी सह्याद्रीच्या पर्वतरांगा अशा प्रकारे वसलेले आहेत. त्यानंतर इकडं आहेत पूर्व घाट. पूर्व घाटाच्या वेगवेगळे जे काही डोंगररांगा आहेत ते इकडल्या ठिकाणी वसलेले आहेत. या ठिकाणी आहे गोदावरी नदी, त्यानंतर कृष्णा नदी, त्यानंतर भीमा नदी. ठीक आहे. भीमा नदी इथं आहे, कृष्णा नदी इथं आहे. महादेव डोंगररांग, त्यानंतर हरिश्चंद्र बालाघाटाच्या डोंगररांगा, त्यानंतर सातपुडा सातमाळा पर्वतरांगा. आणि खाली जसं आपण जाईल तसे वेगवेगळे जे काही डोंगररांगा आहेत ते आपल्याला या ठिकाणी आढळून येतील. ठीक आहे. या ठिकाणी आपण पाहिलेला आहे अरबी समुद्र, या ठिकाणी आहे बंगालचा उपसागर, वरता आहे चीन देश, या ठिकाणी आहे अफगाणिस्तान, या ठिकाणी आहे पाकिस्तान. तर अशा प्रकारचे भारताचा वेगवेगळा जो काही भौगोलिक स्थिती आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आणि हे जो काही भाग आहे हा भाग टोटली आहे, हा भाग आहे तो किनारी भाग आहे. आणि किनारी भागामध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारल्या जातात की कोणते राष्ट्र समुद्रकिनारी आहेत आणि कोणते जे राष्ट्र आहेत ते या ठिकाणी भूसीमेद्वारे इतर देशाशी जुटलेले आहेत. तर आपल्याला अशा प्रकारचा जो काही भूभाग आहे, जे काही भौगोलिक स्थिती आहे याचा आपल्याला चांगल्या प्रकारे अभ्यास करावा लागेल. भारताचं सर्वात खालचं टोक आहे ते आहे कन्याकुमारी, पण भारताचं दुसरं पण या ठिकाणी टोक आहे, म्हणजे सर्वात खालचा जो भाग आहे तो आहे या ठिकाणचा, हा आहे इंदिरा पॉईंट. कारण की पाहायला जर गेलं तर इंदिरा पॉईंट हे या हिशोबानं हे खाली येतो. त्यामुळं अंदमान निकोबारमधलं जे काही इंदिरा पॉईंट आहे ते इंदिरा पॉईंट आपल्याला सर्वात खालचं भाग या ठिकाणी आढळलं. सर्वात खाली या ठिकाणी आहे कन्याकुमारी, या ठिकाणी आहे द्राक्ष. तर अशा प्रकारचा भारताचा संपूर्णपणे जे काही भौगोलिक रचना आहे थोडक्यात आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. आणखीनही ज्या काही बाबी यामध्ये राहिलेल्या आहेत भौगोलिक रचनेच्या त्या आपण नंतरच्या भागामध्ये पाहूया. धन्यवाद.